हॅलो माय डिअर बच्चो, कशा आहे सगळे? मजेत आहे? तो आजचा टॉपिक आपण इथे शिकतोय, त्याचं नाव आहे हॅलोजिनेशन. काय आहे यार हे हॅलोजिनेशन? कशाला म्हणतात हॅलोजिनेशन? ठीक आहे, आपल्याला हॅलोजन तर माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग सगळेच करायला पाहिजे ना. फ्लोरिनेशन आणि आयोडिनेशन का करत नाही? का फक्त ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन जास्त करतात? तसंच या हॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये जेव्हा हॅलोजन रिॲक्ट होतात तो त्यांच्या रिॲक्टिव्हिटीचा ऑर्डर काय असतो? कोण जास्त रिॲक्टिव्ह असतो, कोण जास्त कमी रिॲक्टिव्ह असतो? तसेच अल्केन जेव्हा रिप्लेस होतात तर हायड्रोजन जेव्हा काढतो तर कोणचा हायड्रोजन जास्त रिप्लेस होतो, कोणचा लवकर होत नाही आणि का लवकर होत नाही? तसंच आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की काय मेकॅनिझम आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम कशी असते हॅलोजिनेशनची. सोबत सोबत आपण बघणार आहे की का अल्किल हॅलाइड म्हणजे मोनो हॅलो अल्केन बनवण्यासाठी हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही चांगली मेथड का नाही? कसा, जर याच मेथडने आपल्याला अल्किल हॅलाइड बनवायचा असेल तर तो अल्किल हॅलाइड जास्त प्रमाणात कसा बनू शकतो त्याला एक्सेस मध्ये? या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तो सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आणि हॅलोजिनेशन ऑफ अल्कीन अशा दोन रिएक्शन आहे. एक लक्षात ठेवा, अल्केनचं जेव्हा हॅलोजिनेशन करतो तेव्हा आपण त्याच्यात X2 ऍड करतो, हॅलोजन ऍड करतो, परंतु याच्यामध्ये ऍडिशन होत नाही. याच्यामध्ये काय होतं, हा जो अल्केन आहे, अल्केन मध्ये जेव्हा आपण Cl2 ऍड करतो तेव्हा काय होते, आपण ही रिएक्शन लाईटच्या प्रेझेन्स मध्ये करतो. आता तुम्हाला लाईट तर माहिती आहे, लाईट मध्ये काय असते, एनर्जी असते, म्हणून याला Hν ने पण कधी कधी रिप्रेझेंट करतात. ही आहे एनर्जी ऑफ फोटॉन, म्हणजे लाईटच्या पार्टिकल्सची एनर्जी. मग काय असतं, आपल्याला माहिती आहे यार, कशावर पण एनर्जी पडली की काय होतं, तो बॉन्ड तुटतो. जसं या पेनला मी एनर्जी दिली तर हा पेन तुटेल, तसंच या क्लोरीनच्या मॉलिक्यूलवर जर एनर्जी म्हणजे लाईट पडला तो या क्लोरीनच्या मध्ये जो बॉन्ड आहे जो कसा बनला, एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनने दिला, एक इलेक्ट्रॉन या क्लोरीनने दिला, दोघांनी त्यांचे एक एक इलेक्ट्रॉन इथे काय केले, शेअर. आणि शेअरिंगमुळे इथे जो बॉन्ड बनला त्याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे बेटा, दोन. तो या दोन इलेक्ट्रॉन, आता हे दोघंही सेम आहे म्हणून काय होईल, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल आणि एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल. अशा टाईपच्या ब्रेकिंगला आपण म्हणतो होमोलिटिक फिशन. कारण होमो म्हणजे सेम आणि दोघांना एक एक मिळाले म्हणून होमोलिटिक, आणि याची ब्रेकिंग झाली म्हणून त्याला फिजन किंवा फिशन आपण म्हणू शकतो. तो याचं झालं होमोलिटिक फिशन. आणि होमोलिटिक फिशन झाल्यानंतर या क्लोरीनवर आला एक इलेक्ट्रॉन, या क्लोरीनवर आला एक इलेक्ट्रॉन, दोघांवरही आला एक एक इलेक्ट्रॉन आणि तिथे प्रोड्यूस झाले क्लोरीन फ्री रॅडिकल. याला म्हणतात फ्री रॅडिकल. आणि एक कॉन्सेप्ट आहे बच्चो, काय कॉन्सेप्ट आहे, जेव्हा येणारा हा फ्री रॅडिकल असतो मॉलिक्यूलचं तिथे होत असतं होमोलिटिक फिशन. लक्षात ठेवा, जेव्हा इनकमिंग कोण असतो, फ्री रॅडिकल, मॉलिक्यूलचं काय होत असतं, होमोलिटिक फिशन. म्हणजे या दोन इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन इकडे जातो, एक इलेक्ट्रॉन इकडे. हे सगळे कॉन्सेप्ट आपण अगोदरच्या व्हिडिओज मध्ये बघितलेले आहे. मग आता जर याचं होमोलिटिक फिशन झालं तर हा आहे हायड्रोजन, हा हायड्रोजन, हा हायड्रोजन, आणि हा बॉन्ड ब्रेक झाला होमोलिटिकली, तर एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल. आता सगळेच्या सगळे काय झाले, अनस्टेबल. कारण काय, त्याचं काय कंप्लीट नाही आहे, ऑक्टेट किंवा ड्युप्लेट. पण आपल्याला माहिती आहे हर कोई क्या होना चाहता है, स्टेबल. इथे प्रत्येकाला काय व्हायचं आहे, स्टेबल. अँड टू बिकम अ स्टेबल दे शुड हॅव टू कंप्लीट देअर ऑक्टेट और ड्युप्लेट. म्हणून यांना पण यांचं ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट करायचं आहे. आणि ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कंप्लीट करायसाठी हा कार्बन त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन या क्लोरीनच्या एक अनपेड इलेक्ट्रॉन सोबत काय करतो, शेअर करतो. तसंच हा हायड्रोजन त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन या क्लोरीनच्या एक अनपेड इलेक्ट्रॉन सोबत काय करतो, शेअर. आणि जसाही शेअर केला मग इथे काय फॉर्म होईल, हा कार्बनचे 3 हायड्रोजन जसेच्या तसे, आणि इथे कोण लागला, क्लोरीन. मग आता इथे काय आहे, हायड्रोजन फ्री रॅडिकल, क्लोरीन फ्री रॅडिकल, हे दोघंही त्यांचे एक एक अनपेड इलेक्ट्रॉन याच्यासोबत काय करेल, शेअर. आणि अशा प्रकारे इथे काय बनला, HCl. जरुरी नाही की या रिएक्शन मध्ये तुम्हाला तिथे लाईटच पास करायचा आहे. लाईटच्या ऐवजी
तुम्ही जर त्याला हीट जरी केलं, गरम केलं ॲट 553 टू 773 केल्विन एवढ्या टेम्परेचरवर त्याला हीट जरी केलं तरी ही रिॲक्शन होते आणि आपल्याला या प्रकारचा प्रोडक्ट मिळतो. परंतु जर तुम्ही एक गोष्ट याच्यात बघितली, काय झालं, हायड्रोजन निघाला आणि त्याच्याऐवजी कोण लागला, हॅलोजन लागला, तर याच रिॲक्शनला म्हणतात हॅलोजिनेशन. परंतु जर तुम्ही याला चांगल्याने बघितलं, बेटा यार तिथे एकच हायड्रोजन आहे का, नाही, एक नाही, दोन नाही, किती किती हायड्रोजन आहे, चार हायड्रोजन आहे. आणि जर तुम्ही बघितलं हे चारही हायड्रोजन कशा आहे, सेम. म्हणून जेव्हा क्लोरीन येईल आणि हे जाईल तर ह्या तिघांना राग नाही येणार का, म्हणेल यार आपण चारही तो सेमच होतो आणि याने नेला तर फक्त एकच नेला, आम्हाला कोण नाही नेलं, असं नाही म्हणणार. म्हणून तिथून फक्त एकच हायड्रोजन जाणार नाही, किती हायड्रोजन जाईल, पहिला, मग दुसरा रडेल ना मला नाही नेलं, तो दुसरा, मग तिसरा, मग चौथा, अशा प्रकारे ते सगळे जाण्याच्या तयारीमध्ये असेल. कारण सगळ्यांना लागणारी, बॉन्डला तोडण्याला लागणारी एनर्जी ही जवळपास कशी आहे, सेम आहे. म्हणून जर याला भेटली तर बाकीच्यांना कोण नाही भेटणार, सगळे बॉन्ड इथे तुटण्याची पॉसिबिलिटी आहे. आता आपण डायरेक्ट रिएक्शन कशी करणार बघा, इथनं गेला हायड्रोजन आणि इथनं गेला Cl, मिळून कोण गेला, HCl. याला आपण डब्बा मेकॅनिझम म्हणतो, शॉर्टकट मेकॅनिझम म्हणतो. याच्यातून गेला हायड्रोजन आणि याच्यातनं गेला Cl, मिळून गेला HCl. कोण गेला बेटा, HCl. इथचा हायड्रोजन तिथचा Cl मिळून गेला HCl. आणि इथे काय उरलं, हे कार्बन आहे त्याला 3 हायड्रोजन, इथे जसेच्या तसे एक Cl. परंतु एक Cl जाऊन त्याचं पोट भरणार नाही. आणि प्रॅक्टिकली जेव्हा आपण रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे का, तुम्ही एक एक मॉलिक्यूल घेता का तिथे, नाही, खूप सारे मॉलिक्यूल, खूप सारे म्हणजे काय, अरे आपलं पाण्याचा एक ड्रॉप जरी असला ना त्याच्यामध्ये सुद्धा लाखो करोडो मॉलिक्यूल्स राहतात. इथे तर यार आपण थोडीशी जरी गॅस सोडली, कोणची, क्लोरीन गॅस, आणि थोडीशी जरी घेतली काय, मिथेन गॅस, तरी थोडीशी घेतली तरी त्याच्यात लाखो करोडो मॉलिक्यूल्स राहतात. म्हणून प्रॅक्टिकली रिएक्शन करू तो तिथे एकच मॉलिक्यूल नाही राहणार, खूप सारे मॉलिक्यूल राहील. कोणाचे, CH4 आणि Cl2 चे. म्हणून काय होईल, तो पहिले एक हायड्रोजन काढेल, एक हायड्रोजन काढल्यानंतर तो थांबणार नाही, पुन्हा दुसरा मॉलिक्यूल येईल, कोणाचा, क्लोरीन गॅसचा, आणि क्लोरीन गॅसचा दुसरा मॉलिक्यूल आल्यानंतर काय होईल, हा जो एक Cl रिप्लेस झाला होता हा तसा, आता दुसरा मॉलिक्यूल येईल क्लोरीन गॅसचा, लाईटच्या प्रेझेन्स मध्ये काय होईल, तो याच्यातला दुसरा हायड्रोजन काढेल आणि दुसरा हायड्रोजन काढून तिथे काय लागेल, 2 Cl. ठीक आहे, पहिला जेव्हा लागला होता त्याचं नाव आहे मिथिल क्लोराइड, CH3 चं नाव असतं मिथिल आणि Cl चं नाव आहे क्लोराइड, म्हणून याचं नाव झालं मिथिल क्लोराइड. आता किती क्लोरीन लागले, 2, म्हणून याचं नाव आहे मिथिलिडिन, मिथिलिडिन डायक्लोराइड, मिथिलिडिन डायक्लोराइड. याला म्हणतात डायहॅलाइड्स. आणि डायहॅलाइड्सचं नाव लिहिताना जर 2 हॅलोजन एकाच कार्बनवर असले तर त्याचं नाव असतं अल्किलिडिन, त्याच्या नावाला लावतात. आणि आपल्याला लिहून घ्यायचं आहे सर्वांना, खूप चांगलं आणि खूप महत्वाचं आहे. याचं नाव आहे मिथिलिडिन डायक्लोराइड. आता जर तुम्ही बघितलं काय होतं या रिएक्शन्समध्ये, या रिएक्शनमध्ये आपण हॅलोजन तो ऍड करतोय, परंतु या अल्केन मधला 1, 2, 3, 4 एक किंवा एक पेक्षा जास्त हायड्रोजन निघत आहे आणि त्याच्याऐवजी कोण लागत आहे, हॅलोजन लागत आहे. याच रिएक्शनला आपण म्हणतो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. म्हणून कसं डिफाइन करू शकतो आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, द रिप्लेसमेंट ऑफ one or more hydrogen atom of alkane by halogen is called halogenation of alkane. रिप्लेसमेंट होता है एक किंवा एक पेक्षा जास्त हायड्रोजनची, कशाने, हॅलोजनने. कोण आहे हॅलोजन, हॅलोजनला आपण रिप्रेझेंट करतो X. कोण कोण आहे हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे कोण आहे, हॅलोजन. मग याच्यामधला कोण निघत आहे बेटा, हायड्रोजन निघत आहे आणि कोण लागत आहे, हॅलोजन लागत आहे. म्हणून या रिएक्शनचं नाव आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, रिप्लेसमेंट ऑफ one or more hydrogen atom of alkane by halogen called as which reaction, halogenation reaction. परंतु आता ही इथे थांबेल का, नाही, ती तोपर्यंत नाही थांबणार
जोपर्यंत त्याच्यातले पूर्ण काय निघून जाणार नाही, हायड्रोजन, म्हणून याला मोनो हॅलो अल्केन म्हणतात, याला डाय हॅलो अल्केन म्हणतात. आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय होईल रे बेटा, मोनो झाला, डाय झाला, आता कोणी ट्राय. जसं आपल्याकडे हे 2 क्लोरीन इथे ऑलरेडी लागून आहे आणि इथे किती हायड्रोजन लागले, 2. याची रिएक्शन पुन्हा Cl2 सोबत होईल इन द प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. इथून पुन्हा कोण निघून जाईल, HCl, आणि HCl निघाल्यानंतर इथे मिळेल कार्बन ट्रायक्लोराइड ऑन दिस इज कॉल्ड क्लोरोफॉर्म. याचं नाव आहे बेटा क्लोरोफॉर्म. हा क्लोरोफॉर्म कसा असतो, याला जर तुम्ही सुंगलं तर काय होऊन जाते, बेहोश पडून जाते. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचा, याला कधी असं इनहेल नाही करायचं. तो दिस इज द क्लोरोफॉर्म प्लस देर इज रिमूवल ऑफ HCl. सांगा इथे थांबेल का, नाही. रुकेंगे क्या, नहीं. और कितना हाइड्रोजन बाकी है, 1. तो यहाँ पे अगर हम इसकी रिएक्शन अगर करेंगे, क्लोरोफॉर्म की रिएक्शन अगर हम Cl2 के साथ करेंगे इन द प्रेजेंस ऑफ अगेन अल्ट्राव्हायोलेट लाईट, तो अजून इथनं कोण बाहेर जाईल, HCl. आणि HCl बाहेर गेल्यानंतर कार्बनला किती क्लोरीन लागेल, 4. आणि आपल्याला इथे कंपाऊंड मिळेल, याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. लक्षात ठेवा, याचं नाव आहे कार्बन टेट्राक्लोराइड. You get this compound and the name of this compound is a carbon tetrachloride plus इथनं बाहेर जाईल HCl. अशा प्रकारे आपली ही रिएक्शन झाली आणि इथे आपल्याला कोण मिळाला, क्लोरोफॉर्म मिळाला, आणि सोबत सोबत इथे कोण मिळाला, कार्बन टेट्राक्लोराइड. तर अशा प्रकारे कोणी कोणी काय होईल, जसं तुम्ही पहिलेतून सगळे 15 मित्र निघाले सोबत अभ्यास करायला किंवा शिक्षण घ्यायला. काही जण 10वी पर्यंतच पोहोचले, तिथंच लटकून गेले. काही जण त्याच्यातले 12वी पर्यंत पोहोचले, काही जण ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचले, आणि काही जण MSc पर्यंत पोहोचले, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचले. सगळे MSc पर्यंत पोहोचले का, नाही. तर 100 मॉलिक्यूल समजा आपण जर घेतले याचे, या 100 मॉलिक्यूल पैकी काय झालं, 100 घेतले, 100 पर्यंत काही इथंच थांबेल, काही कुठपर्यंत पोहोचेल, डायक्लोरो, काही कुठपर्यंत पोहोचेल, ट्रायक्लोरो, आणि काही कुठपर्यंत पोहोचेल, टेट्राक्लोरो. परंतु जेव्हा आपण हा जे Cl2 गॅस आहे, हिला जेव्हा कशी घेतो, एक्सेस मध्ये घेतो, तेव्हा जवळपास सगळेच जण, कारण क्लोरीन गॅस एक्सेस आहे आणि हे कशा आहे, कमी आहे, तो हे जास्त असल्यामुळे हे काय म्हणते, अरे चलो हाइड्रोजन निकलो, हम आए हैं आपको निकालने के लिए, कारण हे जास्त आहे. म्हणून काय होते अशा केसमध्ये, की याच्यातले जास्तीत जास्त प्रमाणात सगळेच्या सगळे कशात कन्वर्ट होतात, टेट्राक्लोरोमिथेन मध्ये होतात. म्हणून आपण काय म्हणू शकतो, व्हेन Cl2 इज टेकन इन एक्सेस वी गेट द टेट्राक्लोरोमिथेन इन एक्सेस. आपल्याला टेट्राक्लोरोमिथेन एक्सेस मध्ये मिळतो, बरोबर. पण यार, जर आपल्याला कोण जास्त मिळवायचं असेल, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये फक्त किती हॅलोजन लागलेला आहे, 1. जर आपल्याला तो जास्त प्रमाणात मिळवायचा असेल तर मग काय करायचं, जर आपल्याला अल्किल हॅलाइड जास्त प्रमाणात मिळवायचा असेल तर आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. मला एक गोष्ट सांगा, काय उलट करायचं, अरे यार क्लोरीन जर घेतला तर टेट्रा जास्त बनते, आपण काय करू, अल्केन जास्त घेऊ. काय होते रिएक्शन मध्ये बघा, हे आहे आपल्याकडे अल्केन, आणि एका अल्केन मध्ये किती हायड्रोजन आहे बेटा, 4. समजा मिथेन जर घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण क्लोरीन गॅस टाकली अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्ये, तर आता हा एक्सेस मध्ये घेतला, एक्सेस, आणि हा लेस अमाऊंट मध्ये, कमी अमाऊंट मध्ये, खूप कमी आहे. मला सांगा, याचे 1000 मॉलिक्यूल घेतले आणि याचे घेतले 50 मॉलिक्यूल, मग काय होईल, आपल्याला माहिती आहे, जर यार आपल्याला जेवण करायचं आहे, ठीक आहे, 1000 लोक आहे आणि 50 रोट्या, 50 ब्रेड, किंवा आपण काय म्हणू शकतो, चलो 50 तिथे पोळ्या आणल्या, तर काय होईल, सगळे जण पूर्ण पोटभर जेवेल का, नाही. एका एकाला थोडं थोडं देऊ आपण. तसंच इथे काय होईल, की याला किती हायड्रोजन, याच्यामधले 4 हायड्रोजन काढल्या जाऊ शकतात, बरोबर. आणि 4 हायड्रोजन काढायला याला एकाला 2 मॉलिक्यूल याचे लागेल Cl2 चे. परंतु जर आपण हे खूप जास्त घेतले तर हे काय करण, यार शॉर्टेज आहे म्हणून Cl2 चा, एक काम कर, एका एकानेच निभवा, 4च्या 4 काही निघू नका, किती किती निघा फक्त, 1-1, बरोबर. म्हणून इथे काय होईल, जेव्हा एक्सेस मध्ये आपण घेऊ, ठीक आहे, आणि क्लोरीनचं कसं, जसं आठवा तुम्हाला तो दिवस कोरोना लागला होता आणि लोक सगळे काय कोणत्या बॉटला शोधायला जात होते,
अरे सॅनिटायझरच्या बॉटला बेटा. तो सॅनिटायझरच्या बॉटला जेव्हा शोधायला जात होते तेव्हा काय होते, दुकानात ह्या लाईन लागली होती मेडिकलच्या दुकानामध्ये. ठीक आहे, कोणी सॅनिटायझर द्यायला तयार नव्हते. तो ज्या एका दुकानामध्ये जेवढे सॅनिटायझर असतात सगळे सॅनिटायझर 10 मिनिटात विकले जात होते. बरोबर. पण आता आता एवढे मोठे सॅनिटायझर तिथं पडून आहे, पण कोणी घेते का जास्त? नाही. कारण सॅनिटायझरची अवेबिलिटी काय वाढून गेली. तसंच आपण अल्केन जर खूप जास्त प्रमाणात घेतला तो हायड्रोजन खूप जास्त प्रमाणात राहील. म्हणून एका दुकानातले म्हणजे एका अल्केन मधले सगळे हायड्रोजन रिप्लेस केल्या जाणार नाही. किती रिप्लेस केल्या जाईल? जास्तीत जास्त एक. कारण दुसरा रिप्लेस करतो म्हटलं, समजा एका दुकानात गर्दी असन आणि तुम्ही गेले सॅनिटायझर घ्यायला, तर तुम्ही त्या दुकानात जाल का बाजूच्या दुकानात जाल? कुठल्या दुकानात जाल? बाजूच्या. कारण तिथे गर्दी आहे, कोण उभं राहील. तसंच इथे आहे, जेव्हा दुसरा क्लोरीन येईल तर त्याच्यापाशी 2 ऑप्शन राहील. एक राहील एकटा मिथेन मॉलिक्यूल ज्याच्यातला एकही हायड्रोजन रिप्लेस झाला नाही, आणि एक राहील दुसरा हा असा मॉलिक्यूल. आता त्याला माहित आहे क्लोरीनकडे 3 लोन पेअर आहे आणि याही क्लोरीनकडे किती लोन पेअर आहेत? 3 लोन पेअर रिपल्शन म्हणजे भांडण. मग इकडे भांडण होईल, इकडे भांडण करायला कोणी नाही. म्हणून प्रत्येक Cl2 मॉलिक्यूल येऊन कुठल्या अल्केन मधला हायड्रोजन काढण्याचा प्रयत्न करेल? नवीन अल्केन मधला. आणि म्हणून जेव्हा आपण अल्केन एक्सेस मध्ये घेतो तर आपल्याला मॅक्झिमम रिएक्शन मोनोक्लोरो अल्केनवरच थांबते. ती डायक्लोरो किंवा ट्रायक्लोरो बनवत नाही. आणि म्हणून टू प्रिपेअर अ मोनोक्लोरो इथेन किंवा मोनोक्लोरो मिथेन इन एक्सेस, अल्केन शुड टेकन इन अ एक्सेस. अल्केन आपल्याला कसा घ्यावा लागेल? एक्सेस मध्ये घ्यावं लागेल. जर आपल्याला काय एक्सेस मध्ये बनवायचं आहे? अल्केनला एक्सेस मध्ये बनवायचं आहे. कळलं? जर टेट्राक्लोरोमिथेन एक्सेस मध्ये पाहिजे तो क्लोरीन गॅस एक्सेस मध्ये घ्या, परंतु अल्केन एक्सेस मध्ये पाहिजे तो आपल्याला मोनोक्लोरो अल्केन एक्सेस मध्ये पाहिजे तो आपल्याला अल्केन एक्सेस मध्ये घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आता आपण पुढली दिसतोय ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बेटा कोणकोणचे हॅलोजन आहे? सांगा. हॅलोजन कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 9. आता 9 आहे तर शॉर्टकट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितो? 2 7. तो याच्या आउटर मोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बेटा? 7. तो हे लिहितो मी 7. 1 2 3 4 हे 5 हे 6 आणि हे 7. आता याच्या आउटर मोस्ट मध्ये हे जे इलेक्ट्रॉनचा तुम्हाला पेअर दिसताय या पेअरला आपण कोणची पेअर म्हणतो बेटा? लोन पेअर. तो बघा किती लोन पेअर आहे याच्यापाशी? 3 लोन पेअर आहे आणि एकच काय आहे? अनपेड. म्हणून या फ्लोरीनच्या जवळ फक्त फ्लोरीनच नाही, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांजवळ काय असते बेटा? लोन पेअर असते. एक नाही, 2 नाही, 3 लोन पेअर असते. मग आता या फ्लोरीनकडे आहे बेटा 3 लोन पेअर. बरोबर. आणि हा दुसरा फ्लोरीन आहे, या दुसऱ्या फ्लोरीन जवळ पण काय आहे? 3 लोन पेअर. आणि ह्या दोघांनी आपले एकाचे 2 करायसाठी याचा एक अनपेड त्याचा एक अनपेड, एकाचे 2 करायसाठी त्यांनी काय केला? एक अनपेड शेअर केला. परंतु जर तुम्हाला माहिती असेल फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे आणि त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे बेटा 1s2 2s2 2p5. म्हणजे याचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या शेलमध्ये राहते? 2. म्हणून याचा जो साईज आहे तो कसा असतो? छोटा. परंतु याचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे लक्षात ठेवायचा, याचा राहते टोपीत आणि याचा राहते 3पीत आणि याचा राहते 4पीत आणि याचा राहते 5पीत. तो याचा लास्ट इलेक्ट्रॉन कशात आहे? 2पीत आहे. याचा कुठे आहे? 3पीत आहे. टोपी म्हणजे आपली घालाची टोपी नाही, टोपी ऑर्बिटल आहे ती. ठीक आहे. आणि याचा कुठे राहते? 4पीत आणि याचा कुठे राहते? 5पीत. मग काय होईल बेटा? एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी टोपी जे असते ना याचा शेल नंबर छोटा आहे म्हणून याचा साईज छोटा असते. 3पीचा शेल नंबर मोठा आहे म्हणून याचा साईज मोठा असते. 4पीचा अजून मोठा आहे, अजून मोठा असते. आणि 5पीचा तर काही पाच कामच नाही, बसतच नाही इथे. अशा प्रकारे यांचे साईज असतात. म्हणून हे जेव्हा ओव्हरलॅप होईल तर काय असतो? याच्या आणि याच्या मधला साईज छोटा असल्यामुळे यांचं जे बॉन्डच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे? कमी आहे. याचा आणि याचा साईज मोठा असल्यामुळे यांच्या बॉन्डचं डिस्टन्स कसं राहील? जास्त. म्हणून आपण काय म्हणू शकतो की F2 मॉलिक्यूल मध्ये हे डिस्टन्स कसं आहे? कमी. आणि याच्यावर आहे 3 लोन पेअर आणि याच्यावर किती लोन पेअर आहे? 3. आणि आपल्याला माहित आहे या लोन पेअर सर्वात जास्त भानगोड्या असतात.
ठीक आहे. अरे कामं नाही ना कोणते, ज्याला कामं नसतात ते भांडणं जास्त करतात. हे रिकामे इलेक्ट्रॉन आहे, हे कसे बिचारे बॉन्ड बनवण्यात बिझी आहे, आपल्या कामात बिझी आहे, त्याच्यामुळे त्यांचे जास्त भांडणं होत नाही. परंतु जे रिकामे आहे कोण, ह्या लोन पेअर, एक नाही दोन नाही तीन, याच्या तीन त्याच्या तीन, किती मोठं भांडण होईल तुम्ही जरा विचार करा. आणि त्याच्यातूनच जर त्याला जवळ बसवलं तर भांडण कसं होईल, जास्त. आता तुम्हाला माहितच आहे रिकामे आहे, त्याला कोणतं काम नाही. एखादी पोट्टे पाहिले का तुम्ही, रिकामे चौकात उभे राहून राहते, असे पाहत राहते पहिलेच. आणि आपलं नजर की गेलं, हत तूने मेरे तरफ क्यों देखा. अरे पागल बैठाड, मी तुझ्याकडे कशाला पाहू. पण त्यांना भांडणच करायचं असतं, रिकामे असतात ना म्हणून. तसंच हे आहे, ह्या लोन पेअर यांच्यामध्ये काय होईल, रिपल्शन. आणि रिपल्शन झालं तर काय होईल, ते जवळ जाईल की दूर जाईल. कारण भांडण झालं तर काय होऊन जाईल, ते अनस्टेबल. पण एव्हरीवन वॉन्ट्स टू बिकम अ स्टेबल. प्रत्येकाला काय व्हायचं आहे बेटा, स्टेबल. याला पण काय व्हायचं आहे, स्टेबल. आणि स्टेबल होण्यासाठी ते दोघं एक दुसऱ्याच्या काय जाईल, दूर जाईल. कारण त्यांच्या बॉन्डचा लेंथ डिस्टन्स कसा आहे, कमी आहे. आणि 3 लोन पेअर आहे, त्याच्यामध्ये जास्त रिपल्शन झाल्यामुळे ते म्हणून आम्हाला राहतच नाही इथे, चाललो दूर. ठीक आहे. म्हणून ह्या बॉन्ड कसा होईल, लवकर तुटन. आता क्लोरीनचं कसं आहे, क्लोरीन बरोबर 3 लोन पेअर आहे. एक तो क्लोरीन थोडा अंगापायात मोठा आहे, कारण त्याचा ॲटॉमिक साईज फ्लोरीन पेक्षा जास्त आहे. आता हा क्लोरीन आणि हा क्लोरीन यांच्यावर 3 लोन पेअर आहे, पण त्यांच्यामध्ये डिस्टन्स थोडं जास्त आहे. ते थोडं कानाडोळं खात आहे, जाऊ दे बैताड आहे. ठीक आहे, म्हणजे कारण डिस्टन्स जास्त आहे. ब्रोमिनचं तर अजूनच पाहता काम नाही, कारण त्याचं डिस्टन्स अजून त्याच्यापेक्षा जास्त आहे. कंपॅरेटिव्ह डिस्टन्स आपण इथे ड्रॉ करतो. आणि आयोडीनचं काही विचारायचंच काम नाही, त्याचा डिस्टन्स, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. तुम्ही तिकडे भांडा, नो टेन्शन. बरोबर. म्हणून सर्वात लवकर बॉन्ड कोणाचा तुटन, फ्लोरीन. कारण यांच्या भानगोळ्या लोन पेअर कशा आहे, जवळ आहे. आणि त्याच्या कशा आहे, दूर आहे. तुम्ही तिकडं नो टेन्शन जास्त. म्हणून सर्वात लवकर कोण एक दुसऱ्यापासून सेपरेट होईल, फ्लोरीन है ना. तो सर्वात लवकर फ्लोरीन लवकर सेपरेट होईल. आणि जो लवकर तुटल तो लवकर तिकडे जाऊन अल्केन सोबत रिॲक्ट होईल. म्हणून सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची राहील बेटा, फ्लोरीनची. कळलं. काय राहील, त्याच्यापेक्षा कमी कोणाची राहील, क्लोरीनची. त्याच्यापेक्षा कमी कोणाची राहील, ब्रोमिनची. आणि सर्वात कमी कोणाची राहील, आयोडीनची. हा झाला डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. तो सांगा काय डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन, व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात जास्त कोण, फ्लोरीन. आता तुम्ही म्हणाल यार ह्या तर चांगला होता, लवकरच रिॲक्ट होते, काय मग त्याचे रिॲक्शन कोण नाही करत. यार एक गोष्ट मराठीत लक्षात ठेवा, अति तिथे माती. माणूस कधीच कोणत्याच गोष्टीत अति नाही पाहिजे, मीडियम पाहिजे, मीडियम. जो अति झाला त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही म्हणाल अशी कशी माती झाल्याशिवाय राहत नाही. यार आपल्याला माहिती आहे, कोणाला जाळलं, तुम्ही कधी कोणाला जाळलाय का. अरे जाळलं म्हणजे कागद, लाकूड कधी जाळलं असेल ना, तो कसं जळते, असं माचीसची काडी लावून जाळा तुम्ही, असं हळूहळू जळते. बरोबर. पण तुम्ही एखादा चांगला मस्त मोठा बॉम्ब घ्या आणि त्याला माचीसची काडी लावा आणि पहा तो कसा जळते. तो जळते आणि तुम्हालाही जळते. बरोबर. म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, जास्त. ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तो असा कमी वेळात पूर्ण जळून जाते, आणि त्याला म्हणतो आपण एक्सप्लोजन. काय म्हणतात, एक्सप्लोजन. ठीक आहे. मग ह्या एवढा रिॲक्टिव्ह आहे, त्याची रिॲक्शन करायला गेली पटकन रिॲक्ट होते, आणि पटकन रिॲक्ट झाल्याबरोबर काय होऊन जाते तिथे, एक्सप्लोजन. यार आपले सायंटिस्ट लोक कामाचे नाही का, बिचारे एवढे रिसर्च करते, ते त्या फ्लोरीनची रिॲक्शन करायला जाईल, काय होऊन जाईल, एक्सप्लोजन होऊन जाईल. आणि एक्सप्लोजन झाल्याबरोबर काय होऊन जाईल, ऍक्सिडेंट होऊन जाईल. ऍक्सिडेंट हो गया अब क्या करे. ठीक आहे. म्हणून फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे आपले सायंटिस्ट आणि आपण सगळे सुरक्षित राहो म्हणून आपण जनरली फ्लोरिनेशन करत नाही. मग राहिला प्रश्न कोणाचा, आयोडीन. यार हा एवढा स्लो आहे का, रिॲक्टच करत नाही लवकर. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अजून आहे. चला तो कळलं. मग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन कळली तुम्हाला. आता ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोजनच्या नंतर आपण बघितली हायड्रोजन म्हणजे फ्लोरीनची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे म्हणून आपण फ्लोरिनेशन करत नाही. सेकंडली एचएफ जो बनते तो पॉइझनस आहे, म्हणजे खतरा आहे तिथे. काय, एक तर तो एक्सप्लोजन करते, अरे ठीक है चलो मैनेज भी कर लिया भाई, चलो एक्सप्लोजन नहीं होने देंगे. फिर अब तो फ्लोरीन गॅस आहे एक तर, आणि त्याच्यातून वन पॉइझनस आहे, गेला
मग सायंटिस्ट कसे वाचवायचे म्हणून जनरली फ्लोरिनेशन करत नाही. ठीक आहे, कळलं सर्वांना? चला समोर चालू आता. तो हायड्रोजिनेशन म्हणून ह्या वर्षभर 2 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. सारा गावाच्या रिएक्शन करतो आपण आणि कोणाच्या नाही करत, फ्लोरीनच्या. का नाही करत कळलं? एक तो रिएक्शन एक्सप्लोजिव्ह आहे, दुसरं पॉइझनस आहे. ठीक आहे, चला आता हायड्रोजनची रिएक्टिव्हिटी बघू. आपला एक कॉन्सेप्ट आहे बेटा कार्बन. आत्ताच आपण या रिएक्शन मध्ये बघितलं. आता मी एक छोटंसं एक्झाम्पल इथे घेतो आणि तुम्ही मला सांगा याच्यात जे कार्बन आहे किती टाईपचे कार्बन आहे. 6 पहा या कार्बनला. हा कार्बन किती कार्बनला लागलेला आहे पहा, चांगलं पहा डोळ्याने. दिसून राहिला का सगळ्यांना? धिस कार्बन इज अटॅच टू ओनली वन अदर कार्बन. असा कार्बन जो फक्त एकाला लागला आहे त्याला कोणचा कार्बन म्हणतात? प्रायमरी कार्बन. हा पहा कितीला लागलेला आहे रे? तिघांना. तो कोणता कार्बन झाला? टर्शरी. आता सेकंडरी नाही घेत एखादी, पण घेऊनच घेतो. ठीक आहे, आता हा पहा हा कितीला लागलाय? हा इकडे लावतो एक कार्बन अजून. मग आता हा दोघाला लागलाय म्हणून सेकंडरी, आणि हा एकालाच लागलाय म्हणून हा काय झाला? प्रायमरी. आता मला सांगा किती टाईपचे कार्बन आहे रे बेटा इथे? 3. हा प्रायमरी, हा सेकंडरी, हा प्रायमरी, हा टर्शरी, हा प्रायमरी. आपल्याला माहिती आहे आता जेव्हा आपण हॅलोजिनेशन रिएक्शन केली, सर्वात पहिले मी तुम्हाला एक ऑर्डर सांगतो. आपल्याला माहिती आहे काय की जो फ्री रॅडिकल असते, कोण असते बेटा? फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल मध्ये सर्वात जास्त जो स्टेबल फ्री रॅडिकल असते तो असते टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल. ठीक आहे, याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितलेलं आहे जीओसीच्या. त्याच्यात जाऊन मस्त पाहून घ्यायचं. आता थोडंसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सर्वात जास्त कोणचा फ्री रॅडिकल स्टेबल आहे? टर्शरी. टर्शरी पेक्षा जो थोडासा कमी स्टेबल आहे तो कोण आहे? सेकंडरी. त्याच्यापेक्षा थोडासा अनस्टेबल आहे तो कोण? प्रायमरी. आणि सर्वात कमी जो स्टेबल आहे तो आहे मिथिल. हा आहे ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. ठीक आहे, तो सांगा काय ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल? टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बन फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बन फ्री रॅडिकल. हा आहे ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. आता मला एक गोष्ट सांगा. आपल्याला माहिती आहे जीवनात आपल्याला कोणची गोष्ट सांगितली, कोणची गोष्ट आपण लवकर करतो? बॅच चालू होती, बॅच मध्ये पोरं बसून होते, एक पोट्टानं थोडासा कारभार केला. म्हटलं उठ उठ लवकर. ते लवकर उठन का नाही? ते पण कोण आहे कोण आहे कोण आहे असं पाहिल्यानंतर मग हळूच उठावून, सर काहून मी का केलं? म्हणजे 5 मिनिटं तर लावून असते उभं राहायला. कारण उभं राहिल्यावर माणूस कसा होते? अनस्टेबल. बस, आणि त्याला मग थोडंसं त्याचं मॅटर खतम झालं. मग त्याला म्हटलं बस, बसल्याबरोबर लवकर बसून जाईल. का? कारण बसल्यावर कसं वाटते? स्टेबल. म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टीत काय वाढते? स्टॅबिलिटी, ती माणूस कसं करते? लवकर. आणि ज्या गोष्टीत काय होते? स्टॅबिलिटी कमी होते, ती गोष्ट कशी करते? लेट. है ना? उलट त्याला बसायला नाही लावलं ना, आपण इकडे शिकवत राहू, ते खाली बसून जाईल. बरोबर? तर लक्षात ठेवा ज्या गोष्टीची स्टॅबिलिटी वाढते ती गोष्ट कशी करेन? फास्ट. आणि ज्या गोष्टीत स्टॅबिलिटी कमी होते ती कशी करेन? स्लो. सॉरी हा, ज्या गोष्टीत स्टॅबिलिटी वाढली ती फास्ट. ग्रेट कॉन्सेप्ट आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवून द्यायचा. ज्या गोष्टीत काय वाढते? स्टॅबिलिटी, ती गोष्टी कशी करेन? फास्ट. आणि ज्या गोष्टीत स्टॅबिलिटी काय होते? कमी होते, ती गोष्ट कशी करेन? स्लो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं जर काय वाढवायची असेल स्टॅबिलिटी. आपल्याला माहित आहे यार इथे काय होईल? जर हा CH बॉन्ड तुटला तो ह्या CH बॉन्ड तुटल्यावर कोणचा फ्री रॅडिकल फॉर्म होईल? प्रायमरी. जो जास्त स्टेबल आहे का? नाही. हा तुटला तो कोणचा फॉर्म होईल? फ्री रॅडिकल टर्शरी, जो खूप मोठा स्टेबल आहे. म्हणून सगळे म्हणून चलो रे टर्शरी को निकालो, टर्शरी को. ए बहुत स्टेबल बनाता है कार्बन फ्री रॅडिकल. म्हणून सगळ्याचा जोर कोणावर असेल? टर्शरी. म्हणून 100 मॉलिक्यूल टाकले, 100 पैकी जास्तीत जास्त काय काढन? टर्शरी काढन. टर्शरी. कारण टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल कसा आहे? मोर स्टेबल. है ना? मी म्हटलं एखाद्या क्लासमध्ये जा, म्हटलं पोरांनो जा रे बसा, वाट पहा थोडंसं मी येतो. जा त्या क्लासमध्ये जाऊन थांबा. मी असं नाही म्हटलं का उभे राहा की बसा म्हणून. जा त्या क्लासमध्ये जाऊन थांबा. सगळे पोरं येईन क्लासमध्ये, येऊन मॅक्झिमम पोरं काय होईल? उभे राहीन का बसन? काय होईल सांगा? बसून जाईल. बरोबर? 70, 80, 90 पोरं काय होऊन जाईल? बसून जाईल. काही राहते 2-4 जास्त शहाणे, ते फिरून इकडे तिकडे गोष्टी करून इकडल्या तिकडल्या. बरोबर? पण मॅक्झिमम काय होऊन जाईल? बसून जाईल. कारण बसण्यात काय वाढते? स्टॅबिलिटी. तसंच इथे 100 मॉलिक्यूल जर घेतले तर त्या 100 पैकी जास्तीत जास्त कोणचा काढन? टर्शरी. उरले सुरले कोणचे काढन? सेकंडरी. आणि खूपच कमी काय काढन? प्रायमरी. कारण टर्शरीची फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी कशी आहे? जास्त. म्हणून हायड्रोजन कोणचा रिप्लेस होईल?
ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन, म्हणजे कोणचा हायड्रोजन जास्त रिएक्टिव्ह राहील, कोणचा हायड्रोजन लवकर सोडून जाईल, कोणचा लवकर सोडून जाईल, टर्शरी, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी आणि सर्वात कमी प्रायमरी. हे झाली ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन. कळलं? म्हणून कोण जास्त रिएक्टिव्ह राहील, प्रायमरी. आता आपण काही रिएक्शन बघू. क्लोरिनेशन करायचं आहे आपल्याला प्रोपेनचं. प्रोपेन म्हणजे किती कार्बन असतात रे बेटा, 3. आता तुम्ही चांगलं उघड्या डोळ्याने बघा याच्यात किती टाईपचे कार्बन आहे, पहिले मला सांगा किती टाईपचे कार्बन आहे, पाहून घ्या चांगली. हा प्रोपेन आहे, ठीक आहे, हे याचं नाव प्रोपेन. बघा, हा कार्बन एकालाच लागलाय म्हणून हा प्रायमरी, हा याला आणि याला दोघाला लागलाय म्हणून हा सेकंडरी, हा याला एकट्याला लागलाय म्हणून हा प्रायमरी. आता चांगलं बघून घ्या, याच्यामध्ये जर आपण टाकला, काय टाकलं आपण, क्लोरीन टाकला बेटा, क्लोरीन इन द प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. प्रॅक्टिकली विचार करा यार, दोनच टाईपचे प्रोडक्ट फॉर्म होऊ शकते. एक तर तो प्रायमरीचा काढण, कोणत्या मॉलिक्यूल मधून प्रायमरीचा काढण, तो कोणत्या मॉलिक्यूल मधून सेकंडरी. समजा प्रायमरीचा काढला, तो काय प्रोडक्ट होईल, लिहून घ्यायचं सगळे. समजा प्रायमरीचा काढला तर काय प्रोडक्ट फॉर्म होईल, हा असा फॉर्म होईल 1 क्लोरोप्रोपेन. काय फॉर्म होईल, 1 क्लोरोप्रोपेन, बरोबर. आणि समजा सेकंडरीचा काढला, सेकंडरीचा काढला तर काय फॉर्म होईल, हा सेकंडरीचा जर काढला तर फॉर्म होईल 2 क्लोरोप्रोपेन, 2 क्लोरोप्रोपेन. तो लक्षात ठेवा, प्रायमरीचा काढला तर फॉर्म होते 1 क्लोरोप्रोपेन आणि सेकंडरीचा काढला तर 2 क्लोरोप्रोपेन. सेकंडरी वाला मोर स्टेबल आहे म्हणून सेकंडरी वाला किती पर्सेंट बनन, 55%. ह्या सेकंडरी आहे, ह्या किती पर्सेंट बनन, 55%. आणि ह्या प्रायमरी आहे म्हणून ह्या फक्त किती पर्सेंट बनन, 45%. अशा प्रकारे इथे रिएक्शन होईल. तुम्ही मस्त खतरनाकसा फोटो काढून घ्या, ठीक आहे, लिहायला जर वेळ नाही भेटला तर. तो अशा प्रकारे ऍक्शन ऑफ Cl2 ऑन प्रोपेन, का हा जास्त भेटला, समजलं. अब अशीच आपण रिएक्शन करणार. आता अजून एखादा मॉलिक्यूल आपण घेऊ ज्याच्यामध्ये आता आपण याची रिएक्शन करू ऑन 2 मिथिल प्रोपेन. कसं असतं रे बेटा 2 मिथिल प्रोपेन, CH3C, इथे लागला CH3, CH3. प्रोपेन आहे म्हणजे चेन मध्ये किती कार्बन आहे, 3. हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. सेकंड कार्बन वर कोण लागला आहे, मिथिल. चेन मध्ये किती कार्बन आहे, 3, म्हणून नाव ठेवलं याचं 2 मिथिल प्रोपेन. आता मला सांगा किती किती आहे, हा एकालाच लागला आहे म्हणून हा प्रायमरी कार्बन, हा 1 2 3 तिघाला लागलाय म्हणून हा टर्शरी कार्बन, हा एकालाच लागलाय म्हणून प्रायमरी, हा पण प्रायमरी. यार किती टाईपचे कार्बन आहे तिथे, फक्त 2. हा कोण, प्रायमरी, हा कोण, टर्शरी. आता मला सांगा जास्त रिएक्टिव्हिटी कोणाची आहे रे, टर्शरीची रिएक्टिव्हिटी जास्त आहे. मग टर्शरीची रिएक्टिव्हिटी जास्त आहे म्हणून जास्त प्रमाणात कोणता फॉर्म होईल, टर्शरी फॉर्म होईल, बरोबर. जास्त प्रमाणात कोणता फॉर्म होईल, टर्शरी फॉर्म होईल. बघा मग कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन केली, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या. काय टाकला त्याच्यात, Cl2. मग जर इथून हायड्रोजन काढला तर इथे कोण लागेल, Cl, बरोबर. आणि इथून जर हायड्रोजन काढला तर इथे काय लागेल, Cl. आता पहिले कसं होतं, प्रायमरी आणि सेकंडरी जवळ जवळचे होते, त्यांच्या स्टॅबिलिटी मध्ये जास्त डिफरन्स नव्हता. पण इथे एक प्रायमरी आहे आणि एक टर्शरी आहे, तो डिफरन्स कसा आहे स्टॅबिलिटी मध्ये, जास्त. म्हणून जो जास्त स्टेबल आहे तो जास्त प्रमाणात बनेल. कोण जास्त स्टेबल आहे, टर्शरी, म्हणून टर्शरी बनन किती पर्सेंट, 64%. आणि प्रायमरी बनन फक्त किती पर्सेंट, 36%. का हा 36 आणि का हा 64 कळलं, तो लक्षात ठेवा बेटा. टर्शरी बनला 64%, कारण टर्शरी कार्बन फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी कशी आहे, जास्त, आणि प्रायमरीची कशी आहे, कमी. अशा प्रकारे आपण याच्यावर काय केली, ऍक्शन. आता ऍक्शन केल्यावर आपल्याला लिहायची आहे रिएक्शन. भाऊ आपण क्लोरिनेशन तर बघितलं, तुम्ही पहिले सांगितलं होतं क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन मस्त होते. आता ब्रोमिनेशनचं भाऊ, ब्रोमिनेशन मध्ये तर असंच आहे, काय इथेनवर करा रिएक्शन. आपल्याला माहितच आहे इथेन, इथेन मध्ये किती कार्बन आहे, 2. पण दोन्ही कार्बन फक्त किती अदर कार्बनला लागलाय, एकच अदर कार्बनला लागलाय. म्हणून काय होईल, जेव्हा आपण ब्रोमिनेशन करू इन द प्रेझेन्स ऑफ विच लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट, तो इथून कोण बाहेर जाईल, HBr. आणि इथून HBr बाहेर झाल्यानंतर इथे बनल CH3, CH2, इथे लागेल Br प्लस इथून बाहेर गेला HBr.
आता मला सांगा, हा प्रायमरीच आहे, एकाच टाईपचा बनला, इथे पण लागला तरी प्रायमरीच बनेल, म्हणून दुसरा कोणी बनणार नाही. परंतु या इथेनच्या ऐवजी जर आपण का घेतला, प्रोपेन घेतला. कोण घेतला, प्रोपेन. यू नो व्हेरी वेल. इथे मी पुन्हा एक CH3 लावला तर हा कोण बनेल, प्रोपेन. हा प्रायमरी कार्बन, हा सेकंडरी कार्बन आणि हा टर्शरी. म्हणून याची रिएक्शन जेव्हा आपण Br2 सोबत करू तर याच्यात दोन टाईपचे प्रोडक्ट मिळेल. कोणते दोन टाईपचे प्रोडक्ट मिळेल, एक मध्ये निघून प्रायमरी मधला निघेल आणि एक मध्ये कुठला निघेल, सेकंडरी मधला निघेल. याच्यात निघाला बेटा प्रायमरी मधला आणि याच्यात निघाला सेकंडरी मधला. तुम्हीच मला सांगा कोणचा जास्त बनेल. आताच कॉन्सेप्ट बघितला आपण, कोणचा, सेकंडरी. म्हणून याच्यात सेकंडरी जे आहे त्याची याची जी आहे Br2 मध्ये हा 97 मिळते आणि प्रायमरी फक्त किती पर्सेंट मिळते, 3%. लक्षात ठेवायचं आहे. रिएक्शन कळल्या सर्वांना. तो याच्यामध्ये Br2 जो आहे, तुम्हाला स्पीड जर फास्ट होत असेल तर थोडं पॉज करून पाहायचं, थोडं पाहायचं. ठीक आहे, चला आता आपण याच्याच मध्ये 2 मिथिल प्रोपेनची रिएक्शन करू. याच्यात किती टाईपचे आहे, फक्त दोन. कोणचे मगाशीच पाहिलं होतं आपण, एक आहे प्रायमरी आणि एक आहे टर्शरी. कोणचा जास्त मिळेल, आपण मगाशीच पाहिलं होतं बेटा. कोणता जास्त मिळेल, टर्शरी जास्त मिळेल. परंतु याच्यात टर्शरी एवढा जास्त मिळतो की प्रायमरी काही नाके बराबर मिळतो आणि टर्शरी फक्त किती पर्सेंट मिळते, 90%. टर्शरी किती पर्सेंट मिळते, 90%. तुम्ही म्हणाल सर नाव तर सांगायचे. भाऊ नावासाठी एक बढिया एक लेक्चर घेतलं आपण सेपरेट, त्याच्यात जायचं मस्त पाहायचं. नॉमेनक्लेचरची प्लेलिस्ट खतरनाक आहे, खतरनाक. ठीक आहे, तो इथे 1 ब्रोमो 2 मिथिल ह्या भेटन 1% किंवा खूप कमी अमानात आणि ह्या किती भेटन, 99%. कळलं. आता फक्त एकच मिनिट आपला राहिला आणि आता विषयच खतम होते आपला. ठीक आहे, आता आपण बघितलं व्हाय नॉट आयोडिनेशन. फ्लुरिनेशन का होत नाही आपण पाहिलं, कारण ते कसं आहे, एक्सप्लोजिव्ह आहे आणि पॉयझनस आहे. का एक्सप्लोजिव्ह, का पॉयझनस, वी हॅव सीन. आयोडिनेशन मध्ये काय होते, समजा आपण याची आयोडिनेशन केली, एक तर ह्या रिॲक्ट होत नाही बाबू लवकर. समजा झाला तर काय बनवते, CH3I प्लस HI. आता हे दोघंच्या दोघं एवढे रिॲक्टिव्ह आहे काय ते आपण पुढच्या व्हिडिओत बघू. हे एवढे रिॲक्टिव्ह आहे की रिॲक्ट झाल्याबरोबरच पुन्हा रिॲक्शन काय होऊन जाते, रिव्हर्स. कारण म्हणते भाऊ मीच खूप स्टेबल आहे, मला जोडून जायचं नाही आम्हाला दोघांनी, आमचं बढिया जमते, हे म्हणते असे दोघं. म्हणून ते गेले तरी वापस येते आणि फॉर्म भरवते. म्हणून ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणून आपण टाकू 100 मॉलिक्युल तिथे बनवाले प्रोडक्ट, ते 10 तिकडे राहील प्रोडक्टमध्ये, बाकीचे पुन्हा रिव्हर्स होऊन जाईल. म्हणून आपण जनरली याचं डायरेक्ट आयोडिनेशन करत नाही. झालं का, आपण क्लोरिनेशन करत नाही, का ब्रोमिनेशन करत नाही, कळलं. आता आयोडिनेशन का करतो, का करत नाही ते आपण बघितलं. शेवटची स्टेप फ्री रॅडिकल मेकॅनिझम, जे आपण ऑलरेडी केलेली आहे, फक्त त्याला नावं देणं बाकी होते, ते देऊन टाकू. काय, सर्वात पहिली स्टेप असते चेन इनिशिएशन स्टेप. आपण बघलं लाईट पडला Cl2 वर, Cl दोन्ही सेम होते म्हणून त्यांचं होमोलिटिक फिशन झालं. पहिला मॉलिक्यूल कसा होता, मॉलिक्यूल होता, तो काही रॅडिकल नव्हता, परंतु त्याचं होमोलिटिक फिशन झाल्यामुळे तिथे काय प्रोड्यूस झाले, Cl फ्री रॅडिकल आणि Cl फ्री रॅडिकल. हा एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे आणि या न्यूट्रल मॉलिक्यूलने इथे काय प्रोड्यूस केले, फ्री रॅडिकल प्रोड्यूस केले. न्यूट्रल मॉलिक्यूल प्रोड्यूस द फ्री रॅडिकल. अशी जी रिॲक्शन असते, अशी जी स्टेप्स असते, त्या स्टेपला म्हणतात चेन इनिशिएशन स्टेप. कशाला म्हणायचं चेन इनिशिएशन स्टेप, जेव्हा न्यूट्रल मॉलिक्यूल फ्री रॅडिकल प्रोड्यूस करते तेव्हा त्याला म्हणायचं चेन इनिशिएशन स्टेप. अरे कोरोना माहितीये ना तुम्हाला, चांगला माणूस होता, का घेऊन आला, कोरोना घेऊन आला. चांगला माणूस कोरोना पेशंट झाला, तो प्रोड्यूस झाला. इनिशिएशन, सुरुवात झाली गावात, कशाची, कोरोनाची. मग काय झालं, तो त्याच्या घरी गेला, घरी गेल्याबरोबर घरचे 2-4 जण काय झाले, पॉझिटिव्ह. एका पॉझिटिव्हने दुसरे पॉझिटिव्ह प्रोड्यूस केले, कोरोनाचा फैलाव झाला, त्यालाच म्हणतात प्रॉपगेशन. तसंच ह्या फ्री रॅडिकल दुसऱ्या न्यूट्रल मॉलिक्यूल पाशी गेला, इनकमिंग इज फ्री रॅडिकल मॉलिक्यूल अंडरगो होमोलिटिक फिशन. का प्रोड्यूस झालं इथे, CH3 फ्री रॅडिकल आणि H ने त्याचा एक अनपेड क्लोरीन सोबत शेअर केला आणि हा असा झाला.
मग हा CH3 फ्री रॅडिकल या Cl2 पाशी गेला, याचं होमोलिटिक फिशन केलं, ह्या न्यूट्रल ह्या फ्री रॅडिकल याने या CH3 ने एक अनपेड Cl सोबत शेअर केला आणि प्रोड्यूस केला Cl. तो एक फ्री रॅडिकल दुसरा फ्री रॅडिकल प्रोड्यूस करताय, एक कोरोना पेशंट दुसरा कोरोना पेशंट प्रोड्यूस करताय, म्हणून याला काय म्हटलं, कोरोनाचा फैलाव होत आहे, म्हणजे फ्री रॅडिकलचा या रिएक्शनचा प्रॉपगेशन होत आहे, मुवमेंट होत आहे, म्हणून हिचं नाव ठेवलं चेन प्रॉपगेशन स्टेप. आता काय होईल, जर हे फ्री रॅडिकल, खूप व्हेरायटी टाइप्स ऑफ फ्री रॅडिकल आहे, हे एकमेकाला काय होईल, कंबाईन, आणि जर हे एकमेकाला कंबाईन झाले तर हे काय प्रोड्यूस करेल, न्यूट्रल मॉलिक्यूल करेल, आणि आता फ्री रॅडिकल बनणे बंद होऊन जाईल. याचंच नाव आहे टर्मिनेशन, म्हणजे काय झाला, एंड. तो ही झाली चेन टर्मिनेशन स्टेप. कळलं, आली मजा. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगल्याने कळला असेल. जर कळला असेल, तुमच्या मित्रांना शेअर करणे नक्की शेअर करा, भूलू नका, आणि चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला भूलू नका. आणि यार, जर तुम्हाला खरंच आवडत असेल आणि अशा टॉपिकवर अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करायला जरूर विसरू नका. आपण पुढच्या टॉपिकमध्ये, आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा, त्या टॉपिकचे व्हिडिओ आपण बनवू. तो बाकीचा आपण बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टू ऑल. शुरुआत होगी सही तो मेडिकल और इंजीनियरिंग एंट्रेंस एग्जाम में सफलता मिलेगी वही. बच्चों के उज्जवल भविष्य के लिए JSM को बड़ी मेहनत के साथ स्थापित किया है मनोज परघन सर ने, जहां बच्चे हंसी खुशी के वातावरण में सब्जेक्ट को प्रैक्टिकली एक्सपीरियंस्ड एंड क्वालिफाइड टीचर्स द्वारा मन लगाकर पढ़ते हैं. JSM have highly air-cooled digital classroom with advanced seating arrangement. Enthusiastic study environment created by Manoj sir by providing unique great concepts and tricks to learn chemistry. With full library support, and under observation reading room for hard-working students. A detailed and conceptual teaching by well-experienced and dedicated teaching staff. Planning session by educational advisor. Practical knowledge is given to student by performing lab experiments by faculties. Specified dining area for lunch. A specified underground parking for students' vehicles. Students' personal doubt session to have a best result. Special sports and yoga activity to improve students' physical and mental health. With the best medical and engineering selection of JSM in Government NET and IIT College. JSM IIT Medical Hub 2-year integrated program for 11th and 12th physics, chemistry, maths and biology. इसलिए सही शुरुआत करें JSM IIT एंड मेडिकल हब के साथ, जहां एजुकेशन ही है सर्वोपरि.